जय शिवराय. मी सचिन गाडीवकर, देवचार कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना सर्वप्रथम मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मी निघाले गिरगावला. मका आता घाटकोपरला जाऊन ट्रेन पकडूची पुढे चर्नी रोडला, म्हणजे परेलला मी चेंज करतले आणि पुढे चर्नी रोडला जाऊन मग गिरगावला जातले. पुढे दीपेश गेलो. तर दीपेश कोण आहे मी तुमका दाखवते व्हिडिओमध्ये पुढे. मी आता पाठवून चालले आणि मग पटापट घाई करून जाऊचा, कारण 8:30चा थंय टाईम असा. तर बघूया, मी पण आता पहिल्यांदा जाते. तर थंय नेमका काय काय असतं ह्या तुमका माझ्यासोबत तुमका पण बघू गावतला. तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि या व्हिडिओची मजा घ्यावा. चला आता आपण बाईकने नाही जाणार आहोत, चालत जाणार आहोत, रिक्षा पकडणार आहोत आणि घाटकोपरला जाणार आहोत. मी घाटकोपरला येईल आहे, तर तिकीट काढूया वर जाऊन. 4 नंबरला आपल्याला जाऊचा, तर वरती जाऊनच आपण तिकीट काढूया. आता दादर ट्रेन लागली आहे, दादर लोकल लागली आहे, दादरला जाणारी फास्टमध्ये. तर आपल्याला ती हवी होती. दादरला आपण उतरून नंतर चर्नी रोडला, म्हणजे चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेन पकडणार आपण. चर्नी रोडला आपल्याला जाऊचा. ती बघा ट्रेन येता. आता मी दादरला असे आणि सेंट्रल लाईनला असे. तर आता मला वेस्टर्न लाईनला जाऊचा. तर वेस्टर्न लाईनला जाऊन मी स्लो पकडतो. मी आता वेस्टर्न लाईनला आहे आणि चर्नी रोडसाठी उभं असे लोकलची वाट बघतोय. आता मी चर्नी रोड स्टेशनला असे आणि मी बघू शकता आता काय पब्लिक जमली आहे इकडे ती मराठी संस्कृती साजरी करण्यासाठी. तो माहोल मी तुमका दाखवते. काय पब्लिक आली आहे बघा आपली मराठी संस्कृती इकडे जपण्यासाठी. आणि आपली मराठी संस्कृती काय असता हे तुमका मी दाखवतो प्रयत्न करतोय. पाडव्याच्या निमित्ताने असे बरेच सण असतात, ते जास्तीत जास्त सेलिब्रेट करतात आपली मराठी लोक आणि करूचा प्रयत्न करतात. कारण नवीन पिढी ह्या थोडा कमी आणि जास्त माहिती नसता, पण ते पण तेवढंच प्रयत्न करतात जपू. हे बघा एक रथ आहे. आपण याच्या फ्रंटला जाऊया. स्वामी समर्थांचं स्टॅच्यू पण बघा. बघा काय पब्लिक गेली जमली आहे. विठ्ठल रखुमाई आणि आपले शिवाजी महाराज यांचा रथ चालला. इकडे स्वामी समर्थ. गर्दी खूप आहे. रघुपति राघव राजा
महाराजांची चिरेटोप इथे लागते. आता मी पुढे चाललोय. रॅली पुढे गेली असा तर पुढे पुढे बघूया. काही परत आपल्या मिस झाल्यात तर पुढे पुढे आपण बघूया भेटत नाही. ही असा आपली संस्कृती. चल रहा है प्रभु. अजून पुढे तुमका मी दाखवतोय. रथ पुढे गेले असत तर ते पण तुमका मी दाखवतोय. तर आपली मराठी संस्कृती आहे तिचा हेवा पुऱ्या जगाला वाटतो आणि तसंच कुठले सण असत. तर तुम्ही बघू शकता आता व्हिडिओ मध्ये मी काढलेत काही व्हिडिओ काही रथांचे, तसेच बाकी इतर रथांचे पण मी व्हिडिओ काढतोय. तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये. तर आपली संस्कृती असा ही खूप महत्वाची असा आणि जर ही संस्कृती या कल्चर आपला या जर जपून नाही ठेवला तर मजा नाही. आपल्या जगण्यात मजा नाही. आपण आपली संस्कृती खूप महत्वाची आहे, खास करून आपली महाराष्ट्राची संस्कृती.
एक मिनिट गेला 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 छोटा वासुदेव बघा. अरे यार मराठी भाषेची सुरुवात होते आहे. मला सक्ती करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी तसेच होऊ नये होत असेल त्याची खबरदारी आपण घ्यायची. पोलिसांना सूचना द्यायची आहे. सर्वांना नम्र विनंती, आपल्यासोबत असलेल्या लहान मुलांची विशेष आपल्या हिंदू म्हणजे गिरगाव, मराठीचा बालेकिल्ला म्हणजे गिरगाव, सणासुरीचा प्रखर आवाज म्हणजे गिरगाव, स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक म्हणजे गिरगाव, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्त मेळ म्हणजे गिरगाव, पहिला गणेशोत्सव म्हणजे गिरगाव, दहीहंडी उत्सवाचे जनक म्हणजे गिरगाव, पहिल्या संस्काराचं वास्तव्य म्हणजे गिरगाव, गुढीपाडव्याचा जल्लोष म्हणजे गिरगाव. म्हणूनच आम्ही हक्काने म्हणतो, होय आम्ही गिरगावकर, होय आम्ही गिरगावकर. दिशेने पुढे सरकवायचे. आपल्या पोलीस बांधव भगिनींना आपल्याला सहकार्य करायचं आहे. सर्व बाईक सोडण्याची विनंती आहे. आजची बाईक जरी आपण असली सावकाश आपल्या सेल्फी म्हणून आपल्या सेल्फी म्हणून आपल्यासाठीच आहे. शोभायात्रा या यात्रेदरम्यान जे भगवाला वादा धडे गेलाय त्याचा आम्ही हे फार फार कौतुक करतो. चौधरी यांना विनंती करतो की तरी व्यासपीठावर यावं. श्री बाबूलाल चौधरी यांना विनंती आहे की तरी व्यासपीठावर यावं.
महाराष्ट्राची संस्कृती मराठी पारंपरिक खेळ याचा या ठिकाणी सादरीकरण केलं आहे. सादर करते आहे किल्लोच्या महाराजा अखिल मुंबई अखिल मुंबई सार्वजनिक गणेश अध्यक्ष बाळा अय्यकर सचिव अध्यक्षपदी काय अजिबात होत नाही. शिवाजी महाराज की शिवाजी धन्यवाद. काढण्यापासून तर बाकीचे संपर्क गर्दीच करायचंय. धन्यवाद. सर्व या भागात आमचे हार्दिक स्वागत. खूप सगळ्यांच्या साथी आपल्यासाठी
तर मंडळींनो, ही होती आपली गिरगावमधली 2026ची शोभायात्रा. तर मी आता घराकडे निघालो आहे, परतीच्या प्रवासात निघालो आहे. तर मी जास्तीत जास्त प्रयत्न केले रथ दाखवूचो, आपली संस्कृती महाराष्ट्राची दाखवूचो प्रयत्न मी केले. तरी पण माझ्याकडून काय चुकलं असत तर मला माफ करा, माझ्या बोलण्यामध्ये काय चुकलं असत तर माफ करा, सांभाळून घ्या. आणि ही अशी संस्कृती आपल्या महाराष्ट्राची पिढोनपिढी जपत हवी, जपत ठेवचो आपण प्रयत्न करूया. आणि हा व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.